आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। यजुर्वेद अध्याय क्रमांक 40च्या श्लोक क्रमांक 10 ते 13 पर्यंत हे स्पष्ट केलंय की कोणीतरी परमात्म्याला साकार मानतंय की तो जसं श्रीराम श्रीकृष्ण रूपात उत्पन्न होतो समवात, आणि काही जण त्याला असमवात म्हणजे तो जन्मतच नाही निराकार मानतात. त्याच्या विषयामध्ये ते तत्वदर्शी धीराणाम म्हणजे तत्वदर्शी संत ज्यांचं टिकाऊ ज्ञान आहे ते ठीक ठीक सांगतात, त्यांच्याकडून ऐक. आणि विद्वान व अविद्वानाची परिभाषाही तेच सांगतील. हु इज वेल नोन, कोण आहे विद्वान. जसं त्यामध्ये काय म्हटलंय यजुर्वेद अध्याय क्रमांक 40च्या श्लोक नंबर 10 ते 13 पर्यंत की कोणी तरी त्याला विद्वान मानतोय ज्याला कोणा भाषेचं अक्षरज्ञान आहे, आणि ज्याला अक्षरज्ञान नाही त्याला अविद्वान म्हणलं जातं. परंतु ही विद्वान आणि अविद्वानाची परिभाषा नाहीये. ती सुद्धा विद्वान आणि अविद्वानाची माहिती तत्वदर्शी संत सांगतील, कोण तो विद्वान आणि कोण तो अविद्वान आहे. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा परमेश्वर कबीरजी 600 वर्षांपूर्वी इथे आले होते धरातलावर या कलियुगात, सन 1398 ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला संवत 1455 लहरतारा तलावात कमळाच्या फुलावर एका नवजात बाळाचं रूप धारण करून विराजमान झाले होते. आणि ते परमात्मा पाण्यावर विराजमान होतात, ज्या कारणाने त्यांना नारायण म्हटलं जातं. खरा नारायण हाच आहे तो परमात्मा, वास्तविक नारायण. म्हणूनच ह्यांना नारायण म्हटलं जातं. बाकी तर खोटे नारायण आहेत, इथे नाशवंत नारायण आहेत. नाहीतर कुणीही पाण्यात पडेल, नावेवर पडून राहील तर तो काय नारायण थोडाच होईल मग. तर एक ती परमात्म्याची लीला आहे. सत्ययुग, त्रेता, द्वापार, कलियुग, सगळ्या युगांमध्ये हे एक अशी लीला करतात. तर त्यावेळी ते अक्षरज्ञान ठेवत नसत आणि सर्व वेद व ग्रंथांचं यथार्थ ज्ञान सांगत असत. तर त्यावेळी अक्षरज्ञानयुक्त तथा संस्कृत भाषेचे विद्वान मानले गेलेले ते ऋषी, महर्षी आणि ब्राह्मण वर्ग, मंडलेश्वर, गुरुमहंत, आचार्य, शंकराचार्य, परमेश्वर कबीरजींना म्हणत असत, हे अशिक्षित आहेत, अविद्वान आहेत, हे काय जाणणार सद्ग्रंथांमधल्या गूढ रहस्यांना, यांच्याकडे लक्ष देऊ नका. आणि तो परिणाम अजूनही दिसत आहे, कारण की आपले पूर्वज शिक्षित नव्हते. आज परमात्म्याने सर्वात अगोदर आम्हाला शिक्षित केलं. पुण्यात्म्यांनो, या शिक्षणाचा आपल्याला लाभ, एक विशेष लाभ हाच आहे की आम्हाला भगवंत ओळखता यावा. अन्यथा हे शिक्षण जणू विष आहे या मानवाकरता. हे चतुर बनवते, बेईमान बनवते. माया जमवण्याव्यतिरिक्त हे काही शिकवत नाही. कोणतंही प्रशिक्षण बघा, केवळ अर्थार्जन हा उद्देश घेऊनच तर मुलं शिकण्यासाठी जातात आणि मग त्याच उद्देशाला धरून राहतात. कुणी मध्येच मरतो, जुळवाजुळव करून बनवलेलं घर तसंच पडून राहतं. जे ह्या मनुष्य जीवनात कार्य करायचं होतं ते तर अजून सुरूही करू शकत नाही हा आत्मा. तर त्या परमात्म्याला हे थोडं विष आम्हाला चाकवणं अनिवार्य वाटलं, कारण की हे पुन्हा अमृतात बदलायचं होतं. विष से अमृत होत है जय कर जाणे कोई. आता ह्या विषाला आम्ही अमृतात परावर्तित करू. ह्या शिक्षणाचा आम्ही लाभ घेऊ, भगवानाला ओळखू, सतलोकी जाऊ, जेथे सदैव सुखी राहू. कुठे वार्धक्य नाही, तिथे मृत्यू नाही. जे ज्ञान दास देतोय हे काही लोकवेदाच्या आधाराने नाही, सर्व सद्ग्रंथांचा आधार मानून. आणि ज्या महापुरुषांना परमात्म्याचा साक्षात्कार झाला, सतलोकी गेले, तिथे त्या स्थानाला पाहिलं आणि परत येऊन त्यांनी साक्ष दिली. त्या महापुरुषांची वचने आपल्या समक्ष ठेवत आहे आणि ह्यांना आपण हृदयात ठेवायला पाहिजे. हे लोकवेद
नका समजू, कारण की आपण दुधाने तोंड भाजलेले. आता लस्सी ही फुंकून प्याल, परंतु काही काळातच हे सर्व ठीक होईल, कळून चुकेल. लस्सी तर लस्सीच असते. आणि दूध जास्त गरम होतं, चुकून प्यायलो आम्ही. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.